मारेगाव बालविकास कार्यालयाचा भ्रष्ट कारभार, भरती प्रक्रियेत लाखाची मागणी, 80,000 थेट सौदा. एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय मारेगाव येथे सध्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. शासकीय नियमांना पायदळी तुडवून या कार्यालयात अर्थपूर्ण व्यवहाराचे रॅकेट सक्रिय झाले असून या भोंगळ कारभारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. प्रभारी अधिकाऱ्यांची मनमानी, कार्यालयाला वेळेचे बंधन नाही. कार्यालयाची अधिकृत वेळ सकाळी 9:15 ते सायंकाळी 5:45 अशी असताना प्रभारी तथा विस्तार अधिकारी मात्र आपल्या सोयीनुसार कार्यालयाचा कारभार हाकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे अधिकारी सकाळी 12 वाजता कार्यालयात येत असतात आणि दुपारी 3 वाजताच गायब होतात. एका अत्यंत जबाबदार विभागाचा प्रभार सांभाळताना अशा प्रकारे प्रशासकीय शिस्तीला फाटा देणाऱ्या आणि 5:45 वाजता सुट्टीची अधिकृत वेळ असतानाही त्या आधीच कार्यालय सोडून जाणाऱ्या या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. ही वेळेची मनमानी केवळ गैरहजेरी नसून पडद्यामागे सुरू असलेल्या मोठ्या गैरव्यवहाराचा भाग असल्याची चर्चा आता मारेगावातून रंगू लागली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेत झालेला गैरप्रकार हा यातील सर्वात धक्कादायक भाग आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी किंवा तोंडी परीक्षा घेतली जात नसतानाही केवळ शैक्षणिक कागदपत्रांमधील गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून उमेदवारांकडून चक्क लाखाची मागणी केली जात आहे. चर्चेअंती 70 ते 80,000 पर्यंत सेटलमेंट करून अपात्र उमेदवारांनाही पात्र ठरवण्याचा सपाटा या कार्यालयाने लावला आहे. या पैशांच्या बळावर अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना थेट नियुक्ती पत्रे वाटून पात्र आणि गरजू उमेदवारांच्या हक्कावर गदा आणली जात आहे. सामान्य जनता आपल्या हक्काच्या कामासाठी कार्यालयात हेलपाटे मारत असताना अधिकारी मात्र भरती प्रक्रियेत अर्थपूर्ण व्यवहारात मग्न असल्याचे चित्र आहे. शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा कणा मानल्या जाणाऱ्या अंगणवाडी भरती प्रक्रियेची विश्वासार्ह या लाचखोरीमुळे पूर्णपणे नष्ट झाली आहे. वरिष्ठ स्तरावर तक्रारी करूनही या प्रभारी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई का होत नाही, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून भरती प्रक्रियेतील भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश करावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. आता प्रशासन जनभावनांचा आदर करून या भ्रष्ट कारभाराला आळा घालणार की नेहमीप्रमाणे अर्थपूर्ण कानाडोळा करणार याकडे संपूर्ण मारेगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.